तर नमस्कार मंडळी. हे बघा, आज हरभऱ्याला पाणी भरणं चालू आहे रात्रीचं आणि खूप थंडी आहे मित्रांनो, खूप गारठा आहे. परंतु काय झालं, आपला हरभरा आलेला आहे फुलामध्ये आणि वावर थोडं दगडाचं असल्यामुळे, रान वाळवट असल्यामुळे ते खूप वाळू लागलेलं होतं, म्हणजे सुकू लागलेलं होतं आणि पाहिजे तशी त्याची ग्रोथ होत नव्हती. त्यामुळे आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे. आणि बघा, अशा प्रकारे हरभऱ्याला पाणी चालू आहे. खूप थंडी असते मित्रांनो. आणि आता मंदिरामध्ये भजन पण चालू झालेलं आहे, त्यामुळे थोडीशी भीती कमी झालेली आहे. आमच्याकडे सकाळी 4 वाजता भजन चालू होते महादेवाच्या मंदिरामध्ये. रात्री 2 वाजता आलो होतो, त्यावेळेस तर कुठला कशाचाही आवाज येत नव्हता. आता थोडं गाड्या वगैरे चालू झालेले आहे 4 वाजता सकाळी, त्याच्यामुळे आता थोडी भीती कमी वाटू लागलेली आहे. आणि आपण अशा प्रकारे या ठिकाणी बारं दिलेलं आहे बघा. आणि असं वाटतंय आपलं पाणी पाठीमागे कुठेतरी गायब होत आहे, खूप कमी पाणी येत आहे पुढे. आणि परंतु मागे जायचं म्हटलं तर खूप या ठिकाणी आपण गाऱ्यात फसतोय. तर नमस्कार सर्व मित्रमंडळींना, शेतकरी मित्रांना. हे बघा, शेकोटी केलेली आहे आता आणि खूप थंडी वाजत होती. हरभरा भरण्याचं काम चालू आहे. तर हे बघा मित्रांनो, टास्क असा आहे, आता आपले 2च बारे राहिलेले आणि लाईट पण जाण्याची वेळ झालेली आहे आणि 6:30 वाजलेले आहे मित्रांनो. अजूनपर्यंत तर सूर्यदेवांचं दर्शन झालेलं नाही अजून पण, परंतु खूप छान असा सध्या व्ह्यू दिसत आहे. खूप छान वाटत आहे. पक्षी चिवचिवाट करत आहेत आणि इकडून चालू आहे आपलं पाणी बघा. आणि हे बघा, बाजारसाठी गाड्या चाललेल्या आहेत. आज शुक्रवार आहे. गाडीमध्ये माळवं घेऊन जातात. बॉलेरो पिकअप नाही आहे, बॉलेरो सीटर गाडी आहे. बाजार सांगीसाठी चाललेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे लाईट गेलेली आहे 7:15 वाजता. 11:15 आली होती रात्रीला, 7:15 गेली. परंतु आपण 2 वाजता आलो होतो शेतामध्ये आणि अजून पण सूर्यदेवाचे काही दर्शन झालेले नाही आहे. मला तरी असं वाटतं 7:00च्या वर टाईम होतो वाटतं दिवस उगण्यासाठी. आपण काही सकाळपर्यंत काही जागी राहत नाही कधी, परंतु आज हरभरा असल्यामुळे झाला वेळ. तर चला मित्रांनो, इथेच थांबू. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार सर्वांना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर नाही केलं तरी चालेल, परंतु तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी मनोबल वाढवतं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा उत्साह येतो. तरी सर्वांनी या शेतकरी पुत्राला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.